हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी शिकवणार आहे की फेस ब्लीच कसं करतात आणि कशासाठी करतात. तर फेस ब्लीच हे टॅन रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा असतं आणि जे आपल्या फेसवरती हे हेअर जे तुम्हाला दिसतात तर हे आपल्याला ब्लॉन्ड करण्यासाठी असतं. ब्लीच जास्त करू नये, स्किन ड्राय होते. पण आज मला ना हेअर माझे थोडेसे डार्क दिसत आहेत, त्याच्यासाठी मी ब्लीच करते, नाहीतर मी डिटॅन केलं असतं. तर आता आपण मिक्सिंग रेशो बघूया की कसा असतो. गीता दो. तर गीताने ऑलरेडी आता प्रोडक्ट काढून ठेवलं आहे, कारण की आम्ही ॲप्लिकेशन करणार होतो म्हणून. तर ही आहे ब्लीच क्रीम आणि हे आहे ॲक्टिवेटर आणि मी जेल ह्याच्यासाठी यात ॲड करते, कारण की माझी स्किन थोडी सेन्सिटिव्ह आहे. तर मी त्यात थोडंसं ब्लीच मिक्स म्हणजे जेल मिक्स करते, जेणेकरून मला जास्त इचिंग होत नाही. तर जेव्हा आपण एक स्पून जेव्हा त्याच्यामध्ये बघा, कधी पण डब्यामध्ये एक स्पून येत असतो ब्लीचचा, तर एक स्पून जो असतो त्याच्यामध्ये क्रीम जर घेतली तर त्याच्या दोन छोटे ते स्पून जो असतो ना त्या साईडचे दोन हे स्पून भरून ॲक्टिवेटर घ्यायचं असतं. तर असा हा मिक्सिंग रेशो असतो आणि हे जेल ते म्हणजे ऑप्शनल आहे की तुम्हाला टाकायचं टाका, नाही तर नाही, पण मी टाकते कारण की मला थोडंसं इचिंग वगैरे होतं म्हणून. तर आता हे मिक्स करताना पण हे एक टेक्निक असते मिक्स करण्याची. तुम्ही उलटं वगैरे नाही फिरू शकत, त्याला एकाच डायरेक्शनमध्ये असं असं फिरवायचं, असं 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 नाही फिरवायचं, एकाच डायरेक्शनमध्ये कधी पण ब्लीच असं असं मिक्स करायचं आणि तो छान मिक्स करायचं जोपर्यंत ॲक्टिवेटर त्यात छान मिक्स होत नाही तोपर्यंत. आणि आता माझ्या फेसवरती मेकअप वगैरे काही नाही आहे, मी आहे आल्यावरती पण वॉश केलेला आहे. तर आता मी माझ्या फेसवरती ब्लीच लावते आणि ब्लीच ॲप्लिकेशन करताना पण आधी साईड लॉक्सला लावायचं, नंतर अप्पर लिप्सला लावायचं, नंतर फॉरहेडला लावायचं आणि मग बाकीचा उरलेला फेसला तुम्ही नंतर लावायचं. आणि मी हे असं करते कारण की मी ते एकत्र प्रोडक्ट आणते, पण मिक्स करताना मी असंच करते. हे फक्त मी प्रोडक्ट एकत्र घेते आणि मिक्स असं करते. गीता ॲप्लिकेशन करते. तो चला आता गीता ॲप्लिकेशन करना है. गीता पहला साइड लॉक्स करना है, फिर अपर लिप्स करना है, फिर फॉरहेड और बाकी का फेस बाद में. जर फेसवरती मेकअप असेल तर आधी मेकअप काढून घ्यायचा आणि मग ब्लीच करायचं. आणि साईड लॉक्स आपण ह्याच्यासाठी अगोदर करून घेतो कारण की तिथे खूप थिक हेअर असतात आणि जास्त हेअर असतात, तर त्यामुळे ते लवकर हां नोज फोरहेड. आणि जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये आधी पोस्ट केअर पण म्हणजे प्री आणि पोस्ट असे दोन्ही केअर येत असतात, तर तुम्ही प्रीचा आधी ते लावून घ्यायचं आणि नंतर ब्लीच करायचं. मी ब्लीच एकदम माइल्ड केलं आहे, त्यामुळे मला गरज नाही आहे. मी जस्ट हेअर थोडेसे ब्लॉन्ड करण्यासाठी करते. आणि डोळ्याला थोडं लांबूनच लावायचं. चीक सगळ्यात शेवटी आपण करायचं, कारण की चीकचा भाग हा खूप सेन्सिटिव्ह असतो, त्यामुळे चीकला सगळ्यात लास्टला आपण लावायचं आणि तिकडे हेअर जास्त नसतात. आणि जेव्हा आपण रिमूव्ह पण करतो ना, तर जसं आपण ॲप्लिकेशन केलं आहे त्याच्या उलट रिमूव्ह प्रोसेस असते. म्हणजे आधी आपण चीक रिमूव्ह करायचे, मग नोज, मग अप्पर लिप्स, मग फॉरहेड, नेक आणि मग साईडला सगळ्यात लास्टला साईड लॉक्स करायचं. तर ही ब्लीच काढण्याची ही प्रोसेस असते.
माझ्या लिपवरती थोडी लिपस्टिक होती पण मी ती काढली नाही, म्हणजे लिप बाम होता तो ॲक्च्युली. कहाँ पे निकालो. ये इवन ऐसे लगाने का, नेक पे ज़्यादा मत लेना बट इवन कर देना बस. कान में लगाऊं? नहीं, फॉरहेड प्रॉपर लगाना. जर नंतर तुम्हाला असं वाटलं की कुठे कमी किंवा जास्त लागलं असेल तर तुम्ही परत त्याच्यावरती लावू शकता. आणि 5 मिनिटानंतर हे थोडंसं आता फुलेल तेव्हा एकदा त्याच्यावरती तुम्ही ब्रश फिरवू शकता. पण 5-7 मिनिटानंतर चिकवरचं ब्लीच काढायला स्टार्ट करायचं. हो गया ना. साइड लॉक्स में घुमा देना एक बार. ये फूल रहा है ना तो ब्रश में ही आ जा रहा है. वो फूलना स्टार्ट होता है ना 5 मिनट में. ये फूलता क्यों है? जब एक्टिवेटर और ब्लीच तुम अच्छे से क्रीम मिक्स करते हैं ना तो जल्दी वो अच्छे से फूलना स्टार्ट करता है. जब तक तुम अच्छा मिक्सिंग नहीं करोगे वो नहीं फूलेगा. ठीक है, लग गया ना प्रॉपर. और गीता को भी बता रही हूँ और तुम्हाला पण सांगते की गीताने ना अप्पर लिप्स करताना ती असं करत होती. तर एक इझी टेक्निक तुम्हाला सांगते मी. ॲप्लिकेशन करताना, मास्क किंवा ब्लीच करताना क्लायंटला सांगायचं की लिप बंद करा असे. बस ये बहुत इझी टेक्निक आहे. आणि ह्याच्यामुळे ना लिप्सच्या बाजूला फटाफट मास्क पण लागतो. आणि मास्क आणि काही पण लावताना ब्रश व्यवस्थित होल्ड करायचा आणि स्ट्रोक वाइज घ्यायचा ऐसा. ऐसा लेने का गीता कभी भी. ये नीचे आना चाहिए और ये साइड में आने चाहिए. मी गीताला बऱ्याचदा सांगितलंय पण गीता विसरते. ठीक आहे, याद रहेगा. ठीक आहे, आता 10 मिनटं आपण थांबूया. त्याच्यानंतर मग हा रिमूव्ह करायला सुरुवात करूया. तर झाले आहेत तर आपण त्याला एकदा परत असं फिरवून घेऊया कारण की ते ब्लीच फुगतं ना त्यामुळे. आणि डोळे सांभाळून बाबा ब्रश फिरवताना थोडं. आणि जेव्हा ब्लीच लावलं ना तर क्लायंटला विचारायचं की तुम्हाला इचिंग होते का, की काही प्रॉब्लेम आहे का. कधी कधी ना असं रेअर क्लायंटमध्ये होतं की एकदम त्यांना स्वेलिंग होते ब्लीच लावल्यानंतर. तर ते बघत राहायचं सारखं. माझ्याबरोबर झालेलं आहे एकदा दोनदा की माझ्या क्लायंटला जसं मी ब्लीच ॲप्लिकेशन केलं स्पेशली चीक एरियामध्ये स्वेलिंग, असं एकदम स्वेलिंग झालेलं. तर तेव्हा आपण पटकन पुसून काढायचं ते ब्लीच. ठीक आहे, तर अजून आता 5 मिनटं थांबूया आणि मग ब्लीच काढूया. तर आता आपण झालंय की नाही चेक करतोय. दिख रहा है गीता? हो गया. हाँ ठीक है, चलो क्लीन करना है.
झालं ना, पॉज कर. केल्यानंतर तुम्ही फेस पॅक लावणं गरजेचं असतं. थोडं मॉइश्चरायझर मसाज करून फेस पॅक लावायचा. डायरेक्ट ब्लीच करून स्किनला कधी पण असं नाही सोडायचं. तर आता मी थोडंसं मसाज क्रीम लावणार आहे. तर आता थोडंसं मी मसाज क्रीमने हलकासा 2 मिनटं मसाज करणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण सनस्क्रीन लावणार आहे. सनस्क्रीन लावते. मसाज करून घेतलं 2 मिनटं. मी पॅक नाही लावणार आहे, मसाज केला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि सनस्क्रीन लावून घ्यायची आणि सनस्क्रीन घासायची नाही कधी पण, डॅब डॅब करायची. टॅप टॅप नाही, डॅब डॅब करायची. तर हा आहे माझा आफ्टर ब्लीचचा रिझल्ट. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही नॉलेज वगैरे मिळालं असेल की ब्लीच ॲप्लिकेशन कसं करतात काय, हे थोडासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.